जय महाराष्ट्र मित्रांनो, इंडियन नेव्ही तर्फे डायरेक्ट ऑफिसर या पदासाठी भरती होते. म्हणजे सिलेक्शन झाल्यानंतर तुमची पोस्ट असणार आहे लेफ्टनंट. महत्वाची गोष्ट म्हणजे इथे कुठलीही एक्झाम होणार नाहीये. जे पण तुम्हाला मार्क पडले त्या बेसिसवर इथे शॉर्टलिस्टिंग होणार आहे. त्यानंतर इंटरव्ह्यू, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तुम्ही इथे जॉईन करणार आहात. त्यामुळे अनेकांना एक्झामची भीती वाटते, तर इथे एक्झाम नसणार आहे. सॅलरी पण चांगली आहे, भरपूर सारे बेनिफिट आहे. 1.25 लाख प्लस तुम्हाला इथे सॅलरी मिळते, भरपूर सारे अलाउन्सेस मिळतात. त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी फायनल इयरला आहात किंवा तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तुम्ही ते अप्लाय करू शकताय. वेगवेगळ्या पोस्ट आहे ज्यासाठी मेल झालं फिमेल झालं बोथ अप्लाय करू शकताय. महत्वाचं म्हणजे 24 फेब्रुवारी पर्यंत अप्लाय करू शकतोय. त्यामुळे 1 महिना अप्लाय करण्यासाठी तुमच्या हातात आहे. टेक्निकल वॅकन्सी आहे, त्यामुळे तुमच्या फॅमिलीमध्ये मित्रांमध्ये कोणी असेल तर नक्की शेअर करा. आता डायरेक्ट यांच्या ऑफिशियल PDF वर जाऊन सगळी माहिती सांगतोय. अप्लाय कसं करायचं, वयाची अट काय, त्याच्यानंतर सिलेक्शन जे होणार आहे ते कशा बेसिसवर होणार आहे, कुठल्या कुठल्या पोस्टसाठी कुठल्या कुठल्या ब्रांचेस इलिजिबल आहे, संपूर्ण माहिती समजून घ्या, ते पण आपल्या मराठी भाषेत. कारण की असेच आपण एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओज तुमच्यासाठी आणतोय. त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर इंडियन नेव्हीची ऑफिशियल वेबसाईट दिसून जाईल. काही दिवसापूर्वी सेम व्हिडिओ आला होता, पण इंडियन आर्मी तर्फे आला होता. तिथे पण कुठलीही एक्झाम नव्हती, तिथे पण तुमची डायरेक्ट लेफ्टनंट या पोस्टसाठी भरती होणार आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर हा व्हिडिओ आहे, तुम्हाला आय बटनवर मिळून जाईल, डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तो पण व्हिडिओ बघा. म्हणजे जर का तुम्हाला आर्मीत जॉईन करायचं आहे तर ते करा, आणि जर तुम्हाला नेव्हीत जॉईन करायचं तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. इथे बघा यांच्या वेबसाईटवर संपूर्ण माहिती दिली आहे. करंट इव्हेंट्स काय, अप्लाय कसं करायचं, रजिस्ट्रेशन करायचं, जॉईन कसं करायचं, ईमेल ॲड्रेस वगैरे सगळं दिलेलं आहे. ओके, महत्त्वाचं म्हणजे ही परमनंट भरती असणार आहे. जसं की तुम्ही बघू शकता यांची ऑफिशियल PDF आहे इंडियन नेव्हीची. शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर या अंतर्गत ही भरती होते 2026 साठी. जूनमध्ये स्टार्ट होतं, पण आता अप्लाय करणं सुरू झालेलं आहे. 24 फेब्रुवारी ही शेवटची तारीख असणार आहे. ओके, जसं की तुम्ही इथे बघू शकताय, इथे सगळी माहिती दिलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात आधी यांनी दिली आहे इलिजिबिलिटी क्रायटेरिया, म्हणजे पात्रता काय असणार आहे. तर बघा, सगळ्यात पहिली जी पोस्ट आहे ती एक्झिक्युटिव्ह ब्रांचची आहे, हायड्रोची आहे. यासाठी तुम्ही बघू शकता टोटल 57 जागा आहे. पहिल्या पोस्टसाठी मेल आहात फिमेल आहात अप्लाय करू शकताय. फिमेलसाठी मॅक्झिमम 6 वॅकन्सी आहे आणि हायड्रोसाठी 2 वॅकन्सी आहे. ओके, मेलसाठी जास्त आहे, फिमेलसाठी कमी आहे, पण फिमेल अप्लाय करणारे पण कमी आहे. त्यामुळे फिमेल जरी असाल तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. तुमचं BTech झालंय इन एनी डिसिप्लिन विथ 60% किंवा त्यापेक्षा जास्त मार्क आहे तर तुम्ही पहिल्या पोस्टला अप्लाय करू शकताय. म्हणजे तुमचं BTech झालंय कुठल्याही ब्रँचमधून तर या पहिल्या पोस्टसाठी तुम्ही इलिजिबल आहे. कमीत कमी तुम्हाला 60% पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर वेल अँड गुड. दुसरी जी पोस्ट आहे ती तुम्ही बघू शकताय पायलट आहे. त्याच्यानंतर नेव्हल एअर ऑपरेशनचं आहे, एअर ट्रॅफिक कंट्रोलरचं आहे. आणि या पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय करायचं तर सुद्धा तुमचं BTech इन एनी डिसिप्लिन विथ 60% मार्क हा पहिला क्रायटेरिया आहे. आणि कॅन्डिडेट मस्ट हॅव 60% ॲग्रिगेट मार्क्स इन, म्हणजे 10वी-12वी मध्ये सुद्धा तुम्हाला मिनिमम 60% मार्क पडले पाहिजे. म्हणजे जे तुमचं BTech झालं त्याच्यात तर पाहिजेलच, पण याच्यामध्ये ह्या पोस्टसाठी, या ज्या 3 पोस्ट सांगितल्या याच्यासाठी 10वी आणि 12वी मध्ये पण कमीत कमी 60% पाहिजे तुम्हाला. ओके, इथे बघू शकताय 24, 20, 20 म्हणजे जवळपास 64 जागा आहेत, ज्यामध्ये मेन फिमेल दोघं अप्लाय करू शकताय. वुमनसाठी 3 आहे, इथे वुमनसाठी 3 आहे, आणि यामध्ये मेन वुमन दोघंही किती अप्लाय करू शकता इथे लिमिट दिलेलं नाही आहे. शेजारीच तुम्हाला इथे बॉर्न म्हणजे तुमची जन्मतारीख या दरम्यान पाहिजे, 2001 ते 2007, 2002 ते 2007, 2002 ते 2007. पण कॅटेगरीत नसाल तर वयामध्ये सुद्धा सूट दिली आहे, ते पण तुम्हाला पुढे जाऊन सांगतोच आहे. त्यानंतर पुढची जी पोस्ट आहे ती लॉजिस्टिकची आहे. बघा, सगळ्यात पहिले मध्ये फक्त BTech, 10वी-12वीचा काही संबंध नाही, फक्त BTech मध्ये पाहिजे. यामध्ये पण BTech एनी ब्रांच फक्त 10वी-12वी मध्ये सुद्धा 60% कमीत कमी पाहिजे. तिसरी जी आहे त्याच्यामध्ये BTech इन एनी डिसिप्लिन विथ फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास तुम्ही पाहिजे BTech मध्ये, ऑर MBA विथ फर्स्ट क्लास किंवा फर्स्ट क्लास MBA पाहिजे, ऑर किंवा BSc
BCom BCA, त्यामुळे ज्यांचं BCom झालेलं आहे, BSc झालं आहे त्यांच्यासाठी सुद्धा संधी आहे. BSc IT झाली आहे, ते पण फर्स्ट क्लास झालेला आहात पास विथ PG डिप्लोमा इन फायनान्स लॉजिस्टिक्स सप्लाय चेन अँड मॅनेजमेंट मटेरियल मॅनेजमेंट यामधून झालंय, किंवा MCA MSc IT झालंय फर्स्ट क्लास तरी करू शकताय. तर लॉजिस्टिकमध्ये अप्लाय करायचं तर हा क्रायटेरिया आहे. मेल फिमेलसाठी आहे, फिमेलसाठी फक्त एकच वॅकन्सी आहे. एज क्रायटेरिया तुम्हाला सांगितलं आहे. त्यानंतर नेव्हल या चौथ्या पोस्टसाठी तुम्ही बघू शकताय BTech विथ मिनिमम 60% मार्क इन फॉलोइंग स्ट्रीम. आता वेगवेगळे स्ट्रीम्स आहे, जसं की बघा यासाठी मेकॅनिकल आहे, मेकॅनिकल अँड ऑटोमेशन आहे, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, बघा भरपूर साऱ्या पोस्ट आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये अनेक जण जॉबच्या शोधात आहे, त्यात गव्हर्नमेंट जॉब पाहिजे आहे, तर ही चांगली संधी आहे. कारण की इथे एक्झाम नाही आहे, भरपूर साऱ्या पोस्ट इथे आहे आणि महत्त्वाचं म्हणजे भरपूर साऱ्या ब्रँचेस सुद्धा एलिजिबल आहे. त्यामुळे नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. मेन वुमन दोन्ही अप्लाय करू शकताय. 20 जागा आहे. ओके, त्याच्यानंतर पुढची जी पोस्ट आहे ती लॉसाठी असणार आहे. मग यामध्ये तुमचं सेम शिक्षण झालं आहे लॉमधून, तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. इथे बघा दिलं आहे, कॅन्डिडेट अप्लाइंग फॉर दिस एंट्री शुड बी फ्रॉम अ कॉलेज युनिव्हर्सिटी रिकॉग्नाइज बाय बार काउन्सिलिंग ऑफ इंडिया. ओके, मेन वुमन दोनच जागा आहे. ओके, एज्युकेशन या डिपार्टमेंटसाठी तुम्हाला अप्लाय करायचं तर MSc पाहिजे. इथे बघा मोठा क्रायटेरिया आहे. त्यामुळे इथे तुम्ही बघून घ्या, तुमचं BTech झालं आहे, MSc झालं आहे, ME झालेलं आहे, कमीत कमी 60% मार्क किंवा त्यापेक्षा जास्त आहे, तुम्ही अप्लाय करू शकता. मेन वुमन दोघांसाठी आहे. इथे तुम्हाला जन्मतारीख किती ते कितीमध्ये पाहिजे ते इथे दिसून जाईल. त्यानंतर पुढची जी पोस्ट आहे ती इंजिनिअरिंग ब्रांचसाठी आहे. मग BTech विथ मिनिमम 60% मार्क, म्हणजे या ज्या एवढ्या ब्रँच दिलेल्या आहे यामधून तुमचं झालं आहे, अप्लाय करू शकता. 36 पोस्ट आहे. मेन वुमन दोघांसाठी आहे. वुमनसाठी 5 वॅकन्सी मॅक्झिमम असणार आहे. इथे बघा 1 ते 2007 मध्ये तुमचा जन्म पाहिजे. इलेक्ट्रिकल बॅच मग 60% किंवा त्यापेक्षा जास्त एवढ्यामध्ये तुमचं पडलेलं आहे, जसं की इलेक्ट्रिकल इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन. बघा एवढ्या सगळ्या ब्रँचेस आहे आणि तुम्ही इथे एलिजिबल होऊ शकताय. त्याच्यानंतर पुढच्या पोस्टसाठी BTech 60% मार्क तुम्हाला पडले आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर बघा इंजिनिअरिंग तुमचं झालेलं या सगळ्या डिपार्टमेंटमधून किंवा या ब्रँचेसमधून तुम्ही अप्लाय करू शकता. एज क्रायटेरिया सेम आहे. मेन वुमन आणि 16 जागा आहे. टोटल 260 जागांसाठी इथे भरती असणार आहे. ओके, आता इथे बघा सगळी माहिती दिलेली आहे, महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहे, एज क्रायटेरिया दिलेला आहे, वयात सूट किती आहे ती दिलेली आहे. त्यानंतर सॅलरी किती असते, जसं की बघा SSC ऑफिसरसाठी सब लेफ्टनंट पोस्ट आहे 1,25,000, 1,25,000, 1,25,000 ही अप्रॉक्सिमेटली तुमची सॅलरी असते. बाकी सगळे अलाउन्सेस वगैरे तुम्हाला मिळतात. इथे बघा ॲडिशनल अलाउन्सेस 31,250 आहे, 31,250 आहे. इथे अदर अलाउन्सेस मिळतात तुम्हाला. बाकी सगळी माहिती दिली आहे. त्यामुळे सॅलरी चांगली आहे, पोस्ट चांगली आहे. महत्त्वाचं म्हणजे एक्झाम नाही आहे, इंटरव्ह्यू तुम्ही क्रॅक करू शकताय. इंटरव्ह्यूची तुम्हाला भीती वाटत असेल तर इथे बुक मी टॅग करून देईल, तिथून तुम्ही कसं इंडियन नेव्हीचा इंटरव्ह्यू देऊ शकता, तिथून तुम्ही तयारी करू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हू कॅन अप्लाय, म्हणजे कॅन्डिडेट हू हॅव ग्रॅज्युएटेड, पोस्ट ग्रॅज्युएटेड इन और फायनल इयर, म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट आहात, पोस्ट ग्रॅज्युएट आहात किंवा फायनल इयरला जरी असाल, 60% मार्क किंवा त्यापेक्षा जास्त पडले तुम्ही ते अप्लाय करू शकताय. और किंवा कॅन्डिडेट हू हॅव ऑब्टेन अ डिग्री इन इंजिनिअरिंग विथ 60% मार्क, या दोघांपैकी कुठल्याही क्रायटेरिया तुम्ही बसता आहे, तुम्ही ते अप्लाय करू शकताय. बाकी सगळे डिटेल्स दिलेले आहे, तुम्ही ते बघू शकताय. मेडिकल स्टँडर्ड अँड टॅटूबद्दल दिलेलं आहे, म्हणजे तुमच्या शरीरावर कुठलाही टॅटू वगैरे नको, हे बघा ही सगळी माहिती दिलेली आहे. त्यानंतर BTech पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री प्रोग्रामबद्दल इथे माहिती दिलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन प्रोसेस कसं असणार आहे, तर इथे बघा दिलं आहे सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे त्याची माहिती दिलेली आहे. मेरिट लिस्ट लागणार आहे, जे पण तुमचे मार्क पडलेले आहे. मग तुम्ही समजा इलेक्ट्रॉनिक केलं आहे, मेकॅनिकल केलं आहे, BTech केलं आहे, मग तुम्हाला किती टक्के पडले आहे त्यानुसार तुमची मेरिट लिस्ट लागेल. मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुमचा इथे इंटरव्ह्यू होईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि सिलेक्शन होईल. अशा प्रकारे तुमचं इथे सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. यांनी मोठ्यात दिलं आहे, मी तुम्हाला अगदी शॉर्टकटमध्ये सांगितलेलं आहे. ओके, त्यानंतर पे अलाउन्सेस वगैरे सगळी माहिती दिली. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अप्लाय कसं करायचं, तर बघा अप्लाय करण्यासाठी तुम्ही ते स्कॅन करू शकता, सगळी माहिती मिळून जाईल. किंवा ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, यावर तुम्ही रजिस्टर करून किंवा ऑलरेडी तुमचं अकाउंट असेल तर लॉग इन करून अप्लाय करू शकताय. अजून अप्लाय करणं चालू झालं नाही आहे, 24 जानेवारीपासून 24 फेब्रुवारीपर्यंत अप्लाय करू शकताय. तर चांगलं अपडेट आहे, ज्यांना इंडियन आर्मी किंवा इंडियन नेव्हीमध्ये जॉब पाहिजे आहे, डायरेक्ट लेफ्टनंट पोस्ट पाहिजे आहे, एक्झाम नको आहे, तर तुम्ही ते अप्लाय करू शकताय. संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितली आहे, याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये टाकली आहे. अजून कुठल्या वॅकन्सी पाहिजे त्याबद्दल डिटेल्स पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.